तर आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी मतदान केलंय। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मतदान केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त असतो। मात्र आज मतदान केंद्राबाहेर एक वेगळी ब्रिगेड देखील तैनात होती। त्या ब्रिगेडचं नाव होतं भगवा गार्ड। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं या भगवा गार्ड्सना जन्माला घातलंय। त्यांना टार्गेट दिलं होतं दुबार मतदान रोखण्याचं। आता भगवा गार्ड्सनं किती केंद्रावर दुबार मतदान रोखलंय याचा रिपोर्ट ठाकरे बंधूंनाच विचारायला हवा। मात्र या भगवा गार्डमुळे दिवसभर कोणतं राजकारण रंगलं याचा रिपोर्ट आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत राजकीय शोलेमध्ये। त्यांना जे हवं ते आपण नाही द्यायचं, आपल्याला जे हवं तेच आपण केलं पाहिजे। आणि म्हणून तिकडे आपल्याला जाता एवढंच सांगेन की सतर्क राहा, बेसावध राहू नका। आणि जर दुबार मतदार जर तिकडे आला, सकाळी 7 वाजता फोडून काढा। ईव्हीएमचं बटन दाबण्याआधी मुंबईतील अनेकांना मतदान केंद्रावर भगव्या गार्डचं दर्शन घडलं। मतदान केंद्रावरच्या गैरप्रकारांवर नजर ठेवण्यासाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं कार्यकर्त्यांना भगवी टी-शर्ट्स दिली होती आणि त्याचं नामकरण केलं भगवा गार्ड। जवळजवळ पूर्ण मुंबईभर आपण 2000 हे महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक तैनात करतोय। त्यांची जबाबदारी एवढीच की जिथे जिथे बोगस मतदार आढळतील त्यांना आमच्या पद्धतीने, आमच्या स्टाईलनी त्यांचा समाचार घ्यायचा आणि तो आम्ही घेणार। ही कन्सेप्ट नेमकी काय भगवा गार्डची? नाही, प्रत्येक ठिकाणी बऱ्याचशा बूथवर काही आम्ही मार्किंग केलेले आहेत आणि आम्हाला माहिती आहेत की कुठे बोगस होतं, कुठे काय। त्या बूथवर आमचा हा महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक हा रक्षण करायला, बोगस वोटिंग होऊ नये याच्यासाठी आम्ही तैनात करणार आहोत। 100% कार्यक्रम करतील आणि तोही करेक्ट करतील। ठाकरे बंधूंनी जन्माला घातलेली ही भगवी ब्रिगेड अनेक ठिकाणी पोलिसांशी देखील भिडली। मुंबईतील दहिसर मधल्या सेंट लॉरेन्स हायस्कूलमध्ये भाजप आमदार मनीषा चौधरी जात असताना त्यांना भगव्या गार्ड्सनी विरोध केला। त्यावेळी भगवा गार्ड्स आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। आम्ही बोललेलो आहे, आम्ही बाहेर थांबतो, मॅडम येत आहेत, आपण त्याच्यावर सोल्युशन काढू काय प्रत्येक मतदाराला त्याचं हक्काचं मतदान करता यावं यासाठी हा आमचा प्रयत्न होता। या दरम्यान कळलं की पोलिंग बूथवरती किंवा या मतदान केंद्रावरती गोंधळ सुरू आहे। आम्ही जेव्हा तिथे गेलो त्याच्यानंतर आम्हाला पोलिसांनी आम्हाला एवढीच विनंती केली की 100 मीटरच्या बाहेर उभे राहा। आम्ही ती विनंती मान्य सुद्धा केली, आम्ही 100 मीटरच्या बाहेर सुद्धा गेलो होतो। पण हे असून सुद्धा स्थानिक आमदार इकडे उभे होते, त्यांना कोणी हटकत नव्हतं, काही नव्हतं। मतदान केंद्रावर 100 मीटरच्या बाहेर सगळ्यांनी राहिलं पाहिजे, स्थानिक पक्षातल्यांनी राहिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही पोलिसांना विनंती केली होती। तो विनंती करतानाचं ते बोलणं होतं, बाकी काय वादावादी वगैरे काही। ठाकरे बंधूंच्या या भगव्या गार्ड्सवर मुख्यमंत्र्यांपासून महायुतीच्या अनेक नेत्यांनी तीव्र आक्षेप नोंदवलाय। भगव्या गार्ड्सच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंना कोणता इशारा दिलाय त्यांच्याच तोंडून ऐकूया। ही जी काही कुठली ब्रिगेड त्यांनी तयार केली आहे ती काही बूथ समोर दिसत नाही, मालवणीला वगैरे दिसली नाही, अशा काही अनेक बूथ आहेत की ज्या ठिकाणी ती दिसत नाही आहे। सिलेक्टिव्ह आहे का, एवढंच मला विचारायचं आहे। म्हणजे सिलेक्टिव्ह दहशत निर्माण करत, सिलेक्टिव्ह पण कोणी दहशत निर्माण करण्याची आता यांची क्षमताच राहिली नाही। तुम्हाला एक सांगतो, हे काय दहशत निर्माण करतील, यांच्यात काय क्षमता राहिली आहे आणि कोणी केलं तर पोलीस ठोकून काढतील। देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लागलीच एक्स पोस्ट केली। दुबार बोगस मतदार पकडण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्यांना ठेचून काढू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। शिवसेना आणि मनसेच्या भगवा गार्ड्सवर त्यांचा रोख दिसतोय। मुख्यमंत्री साहेब, हरामाचा पैसा वाटपावरून सध्या शहासेनेचे लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसतायत, त्याकडे लक्ष द्या। आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत, तूर्त इतकंच। जय महाराष्ट्र। मुस्लिम बहुल प्रभागात ठाकरे बंधूंनी भगवा गार्ड का तैनात केले नाही असा प्रश्न मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी उपस्थित केला। उद्धव ठाकरेंचे भगवे गार्ड हे आपल्याला गोवंडीमध्ये बघायला मिळत नाहीयेत, हे मानकुंज शिवाजीनगरमध्ये बघायला मिळत नाहीयेत, हे मालवणीमध्ये बघायला मिळत नाहीयेत, हे मोहम्मद अली रोडवरती बघायला मिळत नाहीयेत, परंतु सर्व हिंदूंच्या परिसरामध्ये
यांचे भगवे गार्ड जे आहेत ते फिरतायत आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंची नीती काय आणि नियत काय हे मुंबईकर जनतेच्या समोर उघड झालेलं आहे. भगवा गार्ड म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदेंनी केली. एकही अशी घटना जी आहे जिथे बोगस मतदान ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला पाहायला जे आहे ते मिळालं नाही. तुरळक ठिकाणी जे आहे ते प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पाहायला मिळतात. पण मला वाटतं लोकांची दिशाभूल करणं जे आहे ते शेवटच्या क्षणापर्यंत मला वाटतं 5 वाजेपर्यंत ते लोक करणार आहेत. पण लोक त्याला बळी पडणार नाही. लोक जे आहे हे महायुतीलाच जे आहे मतदान करतील. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदार आणि नवाब मलिकांच्या कन्या सना मलिक यांनी देखील भगवा गार्ड या संकल्पनेला विरोध केला. तर भगवा गार्ड का गरजेचा आहे या प्रश्नाचं उत्तर देताना अंबादास दानवेंनी कोणता युक्तिवाद केला तुम्हीच ऐका. भूमिकावर कोणी त्याला बल देऊ नका, मला असं माझं असं म्हणणं आहे. आणि दुबार मतदान असेल तर ते व्हेरीफाय करण्याचा प्रोसेस कोणत्याही पक्षाने किंवा डिपार्टमेंटने घेतलं तर मला असं वाटतं ते एक चांगली गोष्ट आहे. पण त्याबद्दल संविधानाच्या विरुद्ध जाऊन तुम्ही स्वतः डिसिजन घेणार आणि काय करणार ते योग्य नाही. मला वाटतं तुमच्याकडे काय दुबार मतदान वेट करणार तुम्ही डिपार्टमेंट आहे तिकडे पोलीस कोणात त्यांना देऊन असं फायटिंग आणि असं त्यांना चॅलेंज करून काही चालणार नाही. जवळपास 100 म्हणजे जे 29 प्रभाग आहे आणि 100 उमेदवार आहे त्यातल्या किमान 40 उमेदवारांचे मला फोन आले की कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं पैशाचा पाऊस या शहरामध्ये पाडलेला आहे. अक्षरशः पैशाचं हैदोस, पैशाची मस्ती, पैशाचा उन्माद एकट्या भारतीय जनता पार्टी. निवडणूक आयोग तो झोपलेलं आहे पूर्ण. कुंभकर्णाची झोप. झोपलेल्या माणसाला तरी हलवता येईल पण हे झोपेचं सोंग करण्याला कसं हलवायचा हा एक प्रश्न. निवडणूक आयोग तो कुठंच दिसत नाही. रात्रभरी दिसत नव्हता आणि आता सकाळी पण नाही. ठाकरे बंधूंनी मतदान केंद्राबाहेर भगवा कार्ड नेमून पुन्हा एकदा जनतेच्या मनात निवडणूक आयोगाविरोधात शंका उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र निवडणूक आयोगाला निशाणा करून ना विरोधकांचं मताधिक्य वाढलंय आणि नाही भाजपचं घटलंय असं गेल्या काही निवडणुकांची आकडेवारी सांगते. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.